अभी कुछ देर पहले धर्मेंद्र प्रधान जी ने इस्तीफा दे दिया है। इसका मतलब हमारी पहली मांग, जो इस पूरी प्रोटेस्ट की पहले दिन से मांग थी, 6 जून को जब हम पहली बार जंतर मंतर आए थे, तो धर्मेंद्र प्रधान जी ने इस्तीफा दे दिया है। जिसका मतलब है कि हमारी पहली मांग जो है मान ली गई है। साथ साथ जो हम लोगों की दूसरी मांग थी कि सारे FIRs जो सारे प्रोटेस्टर्स के खिलाफ फाइल किए गए हैं अभी तक, सिर्फ दिल्ली में नहीं लेकिन सारे बीजेपी रूल्ड और बीजेपी एलाइड स्टेट्स में वो FIRs विड्रॉ हो जाए, ये भी हमारी सेकंड मांग थी। सरकार ने वो मांग को भी मान लिया है। साथ साथ ये जो विड्रॉल है वो शॉर्टली हो जाएगा। जो FIRs फाइल हो चुके हैं, जितना हमें लास्ट इंफॉर्मेशन के मुताबिक 15 से 20 FIRs दिल्ली में फाइल हुए हैं, वो सारे FIRs की कॉपी सरकार ने अश्योर किया है कि शॉर्टली हमारे साथ शेयर करेंगे। एंड जो कॉपीज है वो 3 से 4 दिन के अंदर इन एनी केस हमें मिल जाएगी। जो विड्रॉल है वो भी शॉर्टली सरकार ने अश्योर किया है कि विड्रॉ हो जाएंगे। साथ साथ इन्होंने ये भी हम लोगों ने एग्री किया है कि फ्यूचर में कोई भी एक्शन नहीं लिया जाएगा किसी भी प्रोटेस्टर के खिलाफ एंड CJP की जो टीम है, जो ऑर्गेनाइजर्स है, उनके खिलाफ। इसी चीज का अंडरस्टैंडिंग में हम लोगों ने सरकार के साथ एक ड्राफ्ट शेयर किया है। जो गारंटी है रिटन में, वो सरकार ने बोला है कि हमारे साथ वो ट्यूसडे तक शेयर करेंगे। हमें आशा है कि ट्यूसडे तक जो गारंटी है सरकार के तरफ से इन राइटिंग ये FIRs के बारे में और एनी फ्यूचर एक्शन के बारे में, वो हमें मिल जाएगी। तो आप लोग फॉलो अप कर रहे हैं जो 1 करोड़ का कॉम्पनसेशन हमने नीट विक्टिम्स की फैमिलीज के लिए मांगा था, उसके लिए सरकार की तरफ से सहमति बन रही है कि जो भी रूल्स और रेगुलेशंस के तहत कॉम्पनसेशन पॉसिबल होगा, एक ऑनररी कॉम्पनसेशन उन फैमिलीज को दिया जाएगा। इसके अलावा हम लोगों ने एक 5 पॉइंट का डिमांड चार्टर भी सरकार के समक्ष रखा था, जिसमें ब्रॉडर एजुकेशनल रिफॉर्म्स, एग्जाम रिफॉर्म्स की बात की गई थी। सरकार से हम लोग लगभग 4 हफ्ते में एक बार फिर से मिलेंगे उस डिमांड चार्टर को लेकर, ताकि हम लोग मिलकर एक ब्रॉडर रिफॉर्म्स पर साथ में काम कर पाए। अगर ये सभी मांगे सरकार को एग्रीएबल है तो देन वी वुड लाइक टू ऑल्सो विड्रॉ। सर, मे बी इफ यू कैन। मित्रों, ये आज हमारे सौरभ दास और रंका जी के साथ तीसरी मुलाकात है और आज भी लंबी बातचीत हुई। ये आज एक रिटन मसौदा लेकर के आए थे, जिसमें उन्होंने एजिटेशन में चल रहे केसेस के बारे में 4 पॉइंट्स दिए थे और उसके साथ साथ जो बाकी 2 डिमांड्स थी, रिटेलिएटरी मेजर्स न लिए जाए, कंपनसेशन दिया जाए और इनके 5 पॉइंट चार्टर को कंसिडर किया जाए, उस पर डिटेल में चर्चा हुई। डिटेल में चर्चा होने के पश्चात सबसे पहली बात तो ये है कि जो इनका एक 4 पॉइंट्स था, उसका लबोलबाब ये था कि कोई भी एक्शन FIR न हो और अगर है तो वो विड्रॉ हो, वो चाहे दिल्ली पुलिस के द्वारा हुआ हो, चाहे वो बीजेपी रूल स्टेट्स में कहीं हुआ हो, तो वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा। इस बात को सरकार ने स्वीकारा है, जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है। उसी तरीके से फ्यूचर में भी जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं, उनका इस एक्टिविटी के लिए
कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है। हमें करेक्ट। दूसरी बात जो कही गई है वो ये है कि कंपनसेशन के बारे में। तो कंपनसेशन के बारे में सरकार ने बड़े स्पष्ट शब्दों में कहा है, हमारी भी सहानुभूति है, जान किसी बच्चे की जाए और उसके प्रति हम भी सहानुभूति रखते हैं। और सरकार, प्रधानमंत्री मोदी जी अत्यंत सहानुभूति के साथ हम सब लोगों ने कहा है कि ऑनरेबल कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस, वट एवर मैक्सिमम विल बी पॉसिबल, दैट विल बी गिवन टू देम। और उसी तरीके से ये जो 5 पॉइंट चार्टर है जो आपने मुझे परसों दिया, कल दिया था, उस 5 पॉइंट चार्टर पे हमारा कहना ये है, जो एजुकेशन के एग्जामिनेशंस के रिफॉर्म्स के से जुड़ा हुआ है, उसके बारे में हमारा ये कहना है कि हम एजुकेशन के एग्जामिनेशन के रिफॉर्म्स के लिए जो आपका चार्टर है उस पर हम गहन चिंतन भी करेंगे और आपके डेलीगेशन के साथ बातचीत करके जो कुछ भी हम डेलिब्रेट कर सकेंगे वो हम करने का प्रयास करेंगे। तो ये इनकी डिमांड्स थी। मेरे ख्याल से इन्होंने जो डिमांड्स रखी थी उन सबको सरकार ने सहानुभूतिपूर्वक माना भी है और एक्सेप्ट भी किया है। मेरा निवेदन है कि आप सबसे कि हमारे जो आंदोलन करने वाले हैं वो अपने एजिटेशन को विड्रॉ करें और पीसफुली हम सब लोग आगे बढ़े, ऐसा मेरा निवेदन है। On that note, the Cockroach Janata Party declares that we withdraw the agitation in good faith and understanding that the agreed upon terms will be executed within the agreed upon timelines. With immediate effect. With immediate effect. With immediate effect. हम तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे। लेकिन प्रोटेस्टर से हम रिक्वेस्ट करते हैं कि इमीडिएट इफेक्ट से आप विड्रॉ करें, हमारी मांगे जो है वो मान लीजिए। सरकारी छात्र आप भी मांग मानेंगे? आपको लगता है? चलो हो गया, आप सारी बातें बता दी, हो गया। Immediate effect वहाँ पे। हम थोड़ा क्वेश्चन ले लेते हैं। बैठ नहीं दोगे ना, बैठे आराम से बैठ जाओ। बिठा दीजिए चले जाएंगे, जैसे बैठे थे ऐसे नहीं देंगे। CJP നേതാക്കളും കേന്ദ്രമന്ത്രിമാരും തമ്മിൽ നടന്ന യോഗത്തിനു ശേഷം വാർത്താ സമ്മേളനം CJPയുടെ വിജയം ആണ് അവർ പങ്കുവയ്ക്കുന്നത്. അവർ മുന്നോട്ട് വെച്ചിട്ടുള്ള ആവശ്യങ്ങൾ, ആദ്യ ആവശ്യം മന്ത്രിയുടെ രാജി, അത് പ്രഖ്യാപിക്കപ്പെട്ടു കഴിഞ്ഞു. മറ്റൊന്ന് നീറ്റ് പരീക്ഷയുമായി ബന്ധപ്പെട്ടുകൊണ്ട് ആത്മഹത്യ ചെയ്ത വിദ്യാർത്ഥികളുടെ കുടുംബങ്ങൾക്കുള്ള നഷ്ടപരിഹാരമാണ്. 1 കോടി രൂപ നഷ്ടപരിഹാരം നൽകണമെന്നുള്ളതാണ് CJP മുന്നോട്ട് വയ്ക്കുന്ന ആവശ്യമെന്ന് പറയുന്നത്. അതിൽ ചൊവ്വാഴ്ച തീരുമാനമുണ്ടാകും. 1 കോടി രൂപയുടെ കാര്യത്തിൽ നഷ്ടപരിഹാരം ഉറപ്പു നൽകുന്നു. മറ്റൊന്നിവർക്കെതിരായിട്ടുള്ള കേസുകളൊക്കെയും റദ്ദ് ചെയ്യണമെന്നുള്ളതാണ്. FIR-കൾ പിൻവലിക്കുമെന്നുള്ള ഉറപ്പ് കേന്ദ്രമന്ത്രിമാർ നൽകിയിരിക്കുന്നുവെന്നും നേതാക്കൾ ഇപ്പോൾ മാധ്യമങ്ങളെ കണ്ട് വ്യക്തമാക്കിയിരിക്കുകയാണ്. സമരം പിൻവലിച്ചു എന്നും സൗരവ് ദാസ് പ്രഖ്യാപിക്കുന്നു. വീട്ടിലേക്ക് മടങ്ങുക എന്ന് സമരത്തിൽ പങ്കെടുത്ത ആളുകളോടായി ആഹ്വാനം ചെയ്യുകയും ചെയ്യുന്നു CJP നേതാക്കൾ. ഇപ്പോൾ പി ബസന്ത് വിവരങ്ങളുമായി ചേരുന്നുണ്ട്. ബസന്ത്, CJP മുന്നോട്ട് വെച്ചിട്ടുള്ള അവരുടെ ആവശ്യങ്ങൾ എല്ലാം അംഗീകരിക്കപ്പെടുകയാണോ? ഇനി സമരമില്ല, എല്ലാവരും തിരികെ വീട്ടിലേക്ക് മടങ്ങൂ എന്നുള്ളതാണോ ആഹ്വാനം?
സമരം പിൻവലിച്ചു എന്ന് തന്നെയാണ് ഇപ്പോൾ സൗരവ്ദാസ് അറിയിച്ചിരിക്കുന്നത്. അതായത് ഞങ്ങൾ ചർച്ച നടത്തിയതിൻ്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ ഉണ്ടാക്കിയ ധാരണകളുടെ അടിസ്ഥാനത്തിൽ ഞങ്ങളിപ്പോൾ സമരം പിൻവലിക്കുന്നു എന്ന് തന്നെയാണ്. അതായത് ധർമ്മേന്ദ്ര പ്രധാൻ്റെ രാജി ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. പിന്നെ ആത്മഹത്യ ചെയ്ത വിദ്യാർത്ഥികളുടെ കുടുംബങ്ങൾക്ക് 1 കോടി രൂപ നൽകുന്ന കാര്യത്തിൽ JP നഡ്ഡ പറഞ്ഞത് നിയമ അനുസൃതമായി നൽകാവുന്ന എല്ലാ തുകയും അല്ലെങ്കിൽ എത്രത്തോളം പരമാവധി തുകയും നൽകും എന്ന് തന്നെയാണ് നഡ്ഡ പറഞ്ഞത്. 1 കോടി എന്നുള്ളൊരു ഫിഗറിൻ്റെ ഇതൊന്നും സൂചനയൊന്നും ഇല്ലായിരുന്നു. അത് അദ്ദേഹം അനുവദിച്ചിട്ടുണ്ട്. മാത്രമല്ല FIRകളെല്ലാം തന്നെ റദ്ദാക്കാം എന്നൊരു ഉറപ്പും ഏതായാലും നൽകിയിട്ടുണ്ട്. ചൊവ്വാഴ്ചയ്ക്കകം ഇക്കാര്യത്തിൽ ഒരു തീരുമാനം, ഈ പണം നൽകുന്ന കാര്യത്തിൽ, നഷ്ടപരിഹാരം നൽകുന്ന കാര്യത്തിൽ ചൊവ്വാഴ്ചയ്ക്കകം തീരുമാനമെടുക്കാം എന്നുള്ളൊരു ഉറപ്പ് അദ്ദേഹം നൽകിയിരിക്കുന്നു എന്നുള്ളതാണ്. ഏറ്റവും സുപ്രധാനമായിട്ടുള്ളത് സമരം അവസാനിപ്പിക്കാൻ തീരുമാനിച്ചു എന്നുള്ളത് തന്നെയാണ്. ധർമ്മേന്ദ്ര പ്രധാൻ്റെ രാജിയോടുകൂടി CJPക്കും മറ്റു വഴികളൊന്നും തന്നെയില്ല. ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം അവർ നേടിക്കഴിഞ്ഞു. മറ്റു രണ്ടും അതിൻ്റെ അനുബന്ധമായിട്ടുള്ള കാര്യങ്ങളാണ്. അതവർ സ്വാഭാവികമായിട്ടും ചർച്ചയിൽ വരേണ്ട കാര്യങ്ങളാണ്. FIR റദ്ദാക്കുന്നതുമായി ബന്ധപ്പെട്ട കാര്യങ്ങളൊക്കെ നിയമപരമായ നടപടികളാണ്. അത് അതിൻ്റെ വഴിക്ക് നീങ്ങും. 1 കോടി രൂപ നഷ്ടപരിഹാരം നൽകുന്ന കാര്യത്തിൽ സർക്കാരിന് അവരുടെ നിയമാനുസൃതമായ പരമാവധി തുക നൽകാമെന്നാണ് ഇപ്പോൾ JP നഡ്ഡ വ്യക്തമാക്കിയിരിക്കുന്നത്.